जर तुमचं रोजच्या रोज पोट साफ होत नसेल तर तुम्हाला ह्या 8 समस्या नक्कीच त्रासदायक ठरू शकतील. पहिली म्हणजे पोट दुखणं, पोटामध्ये गॅसेस होणं, पोट फुगणं. कारण की ह्यामध्ये तुम्हाला अपचन झालेलं असतं आणि त्यामुळे गॅसेस तयार होतात, पोट फुगतं आणि त्यामुळे पोट दुखतं. दुसरी समस्या म्हणजे डोकेदुखी. जर तुमचं पोट साफ झालं नाही तर तुम्हाला डोकेदुखी भेडसावू शकते. त्यामुळे तुमचा चिडचिडेपणा वाढू शकतो, झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तिसरं म्हणजे त्वचेचे वेगवेगळे विकार, जसं की फंगल इन्फेक्शन, तोंडावर पुरळ येणं, पिंपल्स येणं. कारण की आपल्या शरीरामधले जे मल असतात म्हणजे त्यामध्ये एक प्रकारचे टॉक्झिन्स असतात, ते शरीराच्या बाहेर पडणं गरजेचं असतं आणि जर पोटच साफ झालं नाही तर ते टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये साचत राहतात आणि वेगवेगळे त्वचा विकार करण्याला कारणीभूत ठरू शकतात. चौथं म्हणजे वजन वाढणं. जर तुमचं पोट साफ झालं नाही तर पचनक्रिया बिघडते आणि पचनक्रिया बिघडली तर आपल्या शरीरामध्ये चरबी साठायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग तुमचं वजन वाढू शकतं. पाचवं म्हणजे ऍसिडिटी. जर तुमचं पोट साफ झालं नाही म्हणजे तुमची मग पचनक्रिया बिघडते, अपचन होतं, पोटामध्ये एक्स्ट्राचं ऍसिड तयार होत असतं, ऍसिड ते तसंच असतं आणि त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होते, छातीमध्ये जळजळ होणं, डोकेदुखी होणं, हातापायामध्ये जळजळ होणं अशी लक्षणं दिसतात. 6वी समस्या म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, इम्युनिटी कमी होऊ शकते. कारण की तुम्ही घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होणार नाही आणि व्यवस्थित पचन न झाल्यामुळे त्या आहारातील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये, आतड्यांमध्ये ऍब्झॉर्ब होणार नाही. त्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते. 7वी समस्या म्हणजे डिप्रेशन. बऱ्याच जणांना माहित नाही की तुमचे पोट साफ न होण्याचं हे एक लक्षण हे डिप्रेशन देखील असू शकतं किंवा डिप्रेशनमुळे तुम्हाला पोटाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. कारण की आयुर्वेदानुसार पित्तधरा कला आणि मज्जाधरा कला हे एकच सांगितले आहे. गट हेल्थ चांगली राहिली तर आपलं ब्रेन हेल्थ देखील चांगली राहायला मदत होते. म्हणून रोजच्या रोज जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्हाला डिप्रेशन सारख्या समस्यांना देखील सामोरे जावं लागू शकतं. म्हणून रोजच्या रोज पोट साफ होण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय औषधे घेऊ शकतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही जरूर बघा.